विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, वर्षा गायकवाड यांची या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती आहे। महाराष्ट्राच्या महायुतीच्या गद्दार सरकारचा पंचनामा आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही ठेवायसाठी या ठिकाणी आपले राष्ट्रीय नेते आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब, आदरणीय शिवसेना प्रमुख आमचे स्नेही उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जी, आमच्या वर्षा गायकवाड जी, आदरणीय आदित्य ठाकरे जी, आदरणीय संजय राऊत जी, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय अनिल देसाई, आदरणीय अरविंद सावंत जी, आदरणीय विनायक राऊत, सगळी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा कलंकित करण्याचा या महायुतीच्या सरकारने, शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने ज्या पद्धतीने पाप केलं ते पाप जनतेसमोर उघडकीस आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाच विरोध केला तेच विचाराची लोक सत्तेत आहेत आणि म्हणून त्या लोकांनी मालवणमध्ये राजकोटला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि काही महिन्यातच ती प्रतिमा त्या ठिकाणी तयार करून अवघा 8 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं पाप भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारने केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा माफीमध्ये सुद्धा त्यांना किती कंजूसी केली आपण पाहिले। अजूनही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्या घटनेची माफी मागितली नाही हे पण आपण पाहिलेलं आहे। आज भ्रष्टाचाराचे खूप उदाहरण देता येईल पण त्याच्यावर आदरणीय पवार साहेब उद्धवजी हे पण बोलतील, पण आपण पाहतोय की ज्या भागात आपण आज आहोत त्या भागातच काल झालेली घटना, आमचे माजी मंत्री आणि राज्याचे एक उमदा नेतृत्व बाबा सिद्दीकी यांची हत्या काल करण्यात आली आणि पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामधून हादरून गेला। म्हणजे सत्ता पक्षातलेही नेते आज सुरक्षित नाही। कालपर्यंत आम्ही सांगत होतो की शाळेमध्ये शिकणाऱ्या आमच्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीसुद्धा सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, राज्यातले लोक सुरक्षित नाही, पण आज सत्ता पक्षातलेही नेते आज सुरक्षित नाही। तर मग महाराष्ट्रातल्या जनतेची आज काय स्थिती असेल हे सगळ्यात मोठं उदाहरण कालच्या घटनेमधून स्पष्ट होते आहे। राजीनामा अनेक लोकांनी मागितलेला आहे पण आता यांचा राजीनामा नाही, यांना आता महाराष्ट्रातली जनताच सत्तेतून उतरवेल अशी परिस्थिती आहे। या लोकांचं कायदा सुव्यवस्था हाच काही भाग नाही, स्वतःचं राजकारण आणि राजकारणाच्या पोळ्या कशा शेकता येईल याच्यावरच राज्यातल्या सरकारचं मानस आहे। आणि ते आपल्याला एक उदाहरण देऊन सांगेल की ते आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना असंविधानिक पद्धतीनं त्या पदावर बसवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यांमध्ये 2 नाही तर 3 तुकडे झाले असतील आणि त्याच्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। आम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली, आचारसंहितेनंतर निवडणूक आयोग काय करते आम्हाला त्याच्यावर नाही, काय करेल ती माहिती आपल्याला त्यावेळेस कळेल। पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर करणं आणि महत्त्वपूर्ण पदावर यांच्या विचाराचे अधिकारी बसवायचे
आणि लोकशाहीचा खून करायचे ही पद्धत महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा सुरू झालेली आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे तर फारच बेहाल आहेत. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये अजूनही कुठली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. आमच्या सरकारमध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्या सरकारमध्ये 50,000 प्रोत्साहन शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला होता आणि ज्या शेतकऱ्यांचे रेग्युलर कर्ज भरणारे होते त्यांना. पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्या काळात देऊ शकलो नाही. पण आमचं सरकार रेग्युलर झाल्यानंतर कोरोनाच्या नंतर आमच्या सरकारमध्ये ते देण्याचा निर्णय झाला. पण खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं, बेईमानीने आलं, गद्दाराचं सरकार महाराष्ट्रात आलं. ते 50,000 रुपयेसुद्धा प्रोत्साहनाचे अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाहीत. पीक विमा हे विशिष्ट उद्योगपत्यांसाठी सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतला पैसा, जनतेच्या घामाचा पैसा, मुठभर काही उद्योगपत्यांचा फायदा करण्यासाठी शेतकरी विमा योजना काढली गेली आणि काही शेतकऱ्यांना 3 रुपये मिळाले पीक विम्याचे. अशा पद्धतीची शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं जातं. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आली. केंद्राची चमूसुद्धा पाहायला इथं येऊ शकली नाही, पण आंध्रामध्ये जाऊ शकली. कारण की आंध्राच्या भरोश्यावर केंद्राचं सरकार आहे. पण महाराष्ट्रातलं 2 इंजिनचं सरकार जे आहे, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीमध्ये केंद्राची चमूसुद्धा या ठिकाणी ढुकून पाहत नाही. केंद्र सरकार मदत करत नाही, राज्य सरकार मदत करत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहे. दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतो. हा सरकारी आकडा आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही आकडे तर येऊ शकत नाही पुढं. त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहे. पेपरफुटीच्या माध्यमातून तरुण शिकलेल्या मुलामुलींचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी आणि महाराष्ट्र पुन्हा गतवैभवामध्ये आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित या निवडणुकीच्या पुढे जातो आहे. आणि महाराष्ट्राची जनता या निमित्तानं महाविकास आघाडीच्या बाजूनं, जसं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं जनता उभी होती, तसंच त्याच्यापेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या बरोबर येणाऱ्या विधानसभेतही जनता राहील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण की हे महाराष्ट्र वाचवणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे. गुजरात धार्जनी जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवण्याचं काम ते करतात आहेत. गुजरात धार्जनी हे सरकार महाराष्ट्रद्रोही सरकार आणि शिवद्रोही सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करणं हाच आमच्या महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे. आणि म्हणून आपल्या समोर इथं आलेलो आता आदरणीय उद्धवजी याच्यावर आपली प्रतिक्रिया देतील.